आज आपण किडनी फेल्युअरची चर्चा करू. युरिनची निर्मिती ही मुख्यतः किडनीमध्ये होते. रक्तातील आवश्यक घटक ठेवून अनावश्यक घटक पाण्याबरोबर बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य किडनीत होते. साहजिकच किडनी निकामी झाली तर शरीरातील सर्वच क्रियाप्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो. किडनी निकामी होणे अर्थात किडनी फेल्युअर असं याला म्हणता येईल आणि ते अनेक कारणांनी घडतं. ह्या जीवघेण्या अवस्थेविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. अशा प्रसंगी काय करता येईल याची आपण तयारी करू. या अवस्थेत मुख्यतः रक्तामध्ये युरिया, क्रिएटिनिन आणि युरिन वाटे फेकल्या जाणाऱ्या पदार्थांचे प्रमाण वाढते आणि रक्ताचे मेटाबॉलिक बॅलन्स बिघडते. ह्या प्राणघातक आजाराचे मुख्यतः 3 प्रकार असतात. पहिल्या प्रकारात अचानक किडनीचे कार्य थांबते आणि लगेच उपचार न आल्यास मृत्यू संभवू शकतो. ह्या उलट दुसऱ्या प्रकारात किडनीचे काम हळूहळू कमी होत जाते आणि ह्या दीर्घकालीन अवस्थेला क्रॉनिक रिनल फेल्युअर असं म्हणतात. तर तिसऱ्या अवस्थेत रुग्णाची उपचारापलीकडील गंभीर अवस्था निर्माण होते. ह्याला एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतात. अंतिम अवस्थेतील मूत्रपिंड विकार असंही याला म्हणता येईल. ह्या अवस्थेतील उपचारांचं महत्त्वाचं तत्व म्हणजे हे दुष्टचक्र उलटं फिरवणं. अधिक गंभीर अवस्थेकडून कमी गंभीर परिस्थिती निर्माण करणं आणि रासायनिक संतुलन राखून ठेवणं ह्याच्यात खूप महत्त्वाचं असतं. ह्या उपचारात औषधं, डायलिसिस आणि रिनल ट्रान्सप्लांट अर्थात मूत्रपिंडाचे रोपण या विविध उपचारांचा अंतर्भाव होतो. ॲक्यूट रिनल फेल्युअर ही घटना मूत्रपिंडाला रक्तपुरवठा कमी होण्यामुळे होते. खूप रक्तस्राव झाला, गंभीर जंतुसंसर्ग झाला किंवा अचानक रक्तदाब जर कमी झाला तर अशी परिस्थिती उद्भवते. विषारी द्रव्ये, औषधे, मूत्रपिंडाचे आजार या अवस्थेला कारणीभूत असतात. सर्पदंश, चुकीचे रक्तसंक्रमण ह्यामुळे सुद्धा ॲक्यूट रिनल फेल्युअर होऊ शकते. ॲक्यूट रिनल फेल्युअर ह्या अवस्थेत उत्सर्जनाचे प्रमाण खूपच कमी होते. उलट्या, मळमळ, बेशुद्धी, डोके दुखणे आणि मूत्रपिंडाच्या जागी दुखणे अशा गंभीर परिस्थितीत रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागतात. ॲक्यूट रिनल फेल्युअर क्रिटिकल केअर युनिटमध्ये किडनी डायलिसिस करून आणि त्या फेल्युअरचा कारणांचा शोध घेऊन उपचार केल्यानेच बरे होऊ शकते. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डायलिसिस अतिशय महत्त्वाचे असते, पण हे विनाविलंब व्हायला हवे. रक्तस्राव झाल्यास रक्तसंक्रमणाचीही गरज भासू शकते. ह्या उलट क्रॉनिक रिनल फेल्युअर ह्या अवस्थेत रक्तातील पाणी आणि विषद्रव्याचे प्रमाण हळूहळू वाढते. वारंवार डायलिसिस करून ह्यावर उपचार करता येतात. मधुमेह, क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, ब्लड प्रेशर ह्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. वारंवार लघवीला जावे लागणे, भूक मंदावणे, मळमळ होणे, थकवा वा अशक्तपणा येणे, दम लागणे, उचक्या लागणे, त्वचेला खाज सुटणे, पायात गोळे येणे, स्नायू थरथरणे, झटके येणे, झोप न लागणे अशी अनेक लक्षणे ह्या अवस्थेत आपल्याला दिसतात. रक्तातील युरिया, क्रिएटिनिन यांचे प्रमाण हळूहळू वाढते. त्याचप्रमाणे पोटॅशियमचे क्षार वाढणे, हिमोग्लोबिन कमी होणे ह्या गोष्टींमुळे वारंवार तपासणी करून सुयोग्य औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार डायलिसिस करणे हीच या उपचाराची मुख्य सूत्रे. एंड स्टेज रिनल फेल्युअर ही किडनी निकामी होण्याची अंतिम अवस्था. या अवस्थेत डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट हाच उपचार असू शकतो, अन्यथा मृत्यू समोर उभा ठाकतो. सुदैवाने किडनी ट्रान्सप्लांट हे आता सामान्य व्यक्तीच्याही आटोक्यात आलेले असल्यामुळे एकूण परिस्थिती म्हणावी तितकी निराशाजनक राहिलेली नाही. तरीही अजून ऑर्गन डोनेशनची प्रचंड गरज आहे. एंड स्टेज रिनल डिसीजमध्ये शरीराला सूज येते, युरिन तयार होण्याचे प्रमाण खूप कमी होते, रुग्ण थकून जातो, डोके दुखते, भूक मरते, उलट्या होतात, जीभ कोरडी पडते आणि ती भुरकट रंगाची दिसते, अंगाला खूप खाज सुटते, दम लागतो आणि श्वासाला एक विशिष्ट प्रकारचा घाणेरडा वास येतो, ज्याला युरेमिक स्मेल असं म्हणतात. वारंवार डायलिसिस करणे ह्यामुळे हाडे ठिसूळ होतात, अॅनिमिया होतो
आणि ब्लिडिंग होण्याची प्रवृत्ती वाढते. कधीकधी तर उलटीतही रक्त पडू शकते. अशी गंभीर परिस्थिती येऊ नये म्हणून आपण दक्ष राहायला हवे. किडनीची नियमित आरोग्य तपासणी, ह्या आजारांचे लवकर निदान, योग्य उपचार, ह्या गोष्टींमुळे किडनी फेल्युअर आपल्याला टाळता येईल असे मला वाटते. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.